Hello everyone, myself Sunil Sable, lecturer, Department of History, class FYBA Arts, Arihant Junior and Senior College, Bowdon, Pune. So, somebody of today's lecture, we have to discuss yesterday's remaining point to be continue today. So yesterday's remaining chapter timeline of Harappan civilization to be continued today. So the term period is defined as a bracket of interval, for example a particular culture event that endured for 9,000 years between 35,000 to 26,000 BC. So cultural transformation or change is a continuous process with a varying degree of intensity. It involves factors like human adjustment to prevailing environmental and social conditions of the region. Region culture change is also multi-directional, and the degree and nature of change vary time and space. Precisely, therefore, the beginning, growth, and decline of the Harappan culture, like other cultures, have been categorized into separate phases termed differently by various scholars. Rao 1963, Mughal 1970, Hostel 1977, 1980, 1984 and 1993. सो आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं पार्ट 1मध्ये की टाईमलाईन ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन. तर टाईमलाईनमध्ये काय की तो जो काळ होता, तो हडप्पा संस्कृतीचा जो काळ होता, तो काळ कोणत्या कालावधीचा होता ते आपण पाहतो. पण असं अनेक विचारवंतांचं, अनेक सायंटिस्टचं असं त्यांचं मतांतर आहे की अनेक सायंटिस्ट, अनेक विचारवंत, अनेक इतिहासकार तो जो काळ आहे तो काळ तो वेगळा सांगत असतात. परंतु आपण जर त्याचं सर्वेक्षण केलं, त्याचं निरीक्षण केलं आणि त्याचा अभ्यास जर केला तर तो सर्वानुमते तो जो काळ होता असं ठरलं आहे की 2600 ते 3500 हा जो काळ होता इसवी सन पूर्व, ठीक आहे, हा काळ त्यांनी सर्वानुमते गृहीत धरला आहे. तोच आपण जेव्हा इतिहासाचा अभ्यास करतो किंबहुना हा जो प्रश्न आहे की व्हेन वाज द पिरियड हडप्पन कल्चर इन दॅट पिरियड. सो मग आपण काय म्हणतो की त्याचं उत्तर काय येतं 2600 ते 3500 हा काळ तिथं ठरला गेला आहे. म्हणून तो ऑफिशियली हा काळ आपण ठरतो आणि म्हणून त्याचं उत्तर आपण तुम्ही समजा MPSC किंवा च्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर त्यावेळेस हा इन्फॅक्टर तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. हे झालं, ठीक आहे. तर मग आता आपल्याला एक पॉईंट दिले आहे त्याच्यामध्ये ज्यांचे मत होते अनेक इतिहासकारांनी असं सांगितलं की हा काळ 1400 ते 1900 मधला असावा. काहींचं म्हणणं आहे की हा 1926 मधला हा काळ असावा. तेव्हा फ्री अर्ली हरप्पन
2600 ते 3500 हा काळ सर्वानुमते त्यांनी गृहीत धरला गेला. ठीक आहे. सो आफ्टर द partition of British India, massive amount of archaeological exploration and additional excavation in the present Indian frontiers confirmed numerous Indus Valley civilization sites. According to Postel 2002 and Setter and Corey Center 2002 Relatance survey conducted both in India and Pakistan during the last 70 odd years has thrown up to list of not less than 120. म्हणजे काय की आता हस्तगत अनेक असे सर्वेक्षण आजसुद्धा आता ज्या वेळेस आपलं पार्टिशन म्हणजे ज्या वेळेस आपले इंडिया आणि पाकिस्तान 1947मध्ये ज्यावेळी आपला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस पाकिस्तान हा वेगळा राष्ट्र झाला. त्याच्यामध्ये यांचं पार्टिशन झालं आहे की हडप्पाकालीन संस्कृती ज्या होत्यात. आता हडप्पा जी आहे ती मोठी नागरी वस्ती आहे म्हणून त्याच्या शेजारी जे छोटे मोठे गाव होते संस्कृती म्हणजे असे एकूण 1022 टोटल 1022 त्यावेळेस असे छोटे मोठे नागरी वस्ती किंवा असे छोटे मोठे गाव त्यावेळेस त्यांनी एक्झिक्युशन म्हणजे उत्खनन केले, त्यांना सापडले, त्यांची शोध मोहीम हाती घेतली तेव्हा. परंतु ज्या वेळेस इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे भाग पडले त्यावेळेस त्यांच्या वाट्याला 41 असे जे स्थान होते 41. ठीक आहे. सो 406 मतलब 406 साईट आर लोकेटेड इन पाकिस्तान. म्हणजे काय 406 ज्या साईट होत्या त्या कल्चरच्या त्या साईट पाकिस्तानच्या वाट्याला गेल्या आणि 616 म्हणजे 616 आर इन इंडिया. असे 616 प्लस 406 असे 1022 ज्या साईट त्यावेळेस सापडल्या गेल्या आणि मग त्यांची वाटणी झाली आणि त्या वाटणी झाली तेव्हा त्यांच्या हद्दीमध्ये त्या साईट गेलेल्या आहेत. किती 406. म्हणून आजसुद्धा 55 अशा 55 अशा साईट आहे की त्यांचं उत्खनन त्याचं सर्वेक्षण आजही चालू आहे आणि 41 या पाकिस्तानमध्ये चालू आहे आणि 55 ज्या 55 ज्या साईट आहेत त्या इंडियामध्ये त्याचं शोध मोहीम चालू आहे. ठीक आहे. आता आपण त्याचा जो पॉईंट आहे आपला तो आपण बघूया. ठीक आहे. तो आहे जॉग्रॉफिकल एक्सटेंट ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन. आता जॉग्रॉफिकली म्हणजे भौगोलिक कारणामुळे जे एक्सटेंड केलं गेलं. समजा अनेक वेळा जे सर्वेक्षण करते होते जे उत्खनन करते होते त्यांनी त्याचं काम थांबवलं गेलं. कारण काय की ॲटमॉस्फिअर आता आपलं जे जॉग्रॉफिकल ॲटमॉस्फिअर असतं ते एक खूप म्हणजे कठीण सुद्धा आहे आणि चांगलंसुद्धा आहे. म्हणून द इंडस ऑर हरप्पन civilization was long forgotten until it was rediscovered in the late 19th century. Till then it was thought that South Asia was first colonized by urban civilization. During the first millennium BCE in the Indo-Gangetic plains by the people of the Mahabharata epic. Studies of Harappa and Mohenjo-daro established its contemporary with Old Kingdom of Egypt and Akkadian and UR
third empires of Mesopotamia, but through the Egypt and Mesopotamia kingdoms continue to thrive. The Indus civilization collapsed in the mid-second millennium BCE and was soon lost into oblivion. However, we now know that the legacy left by the Harappa or continues into the present day as many aspects. So many aspects. So the Indus civilization developed in the region between the dry Iranian plateau and tropical South Asian, so as it is. ओके. तर ज्यावेळेस अनेक अशी खेडे आहेत इंडियामध्ये म्हणा की पाकिस्तानमध्ये म्हणा की या ज्या इंडस सिव्हिलायझेशन म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये, रावी नदीच्या खोऱ्यामध्ये या दोन संस्कृतीचा उगम झाला. तिथं त्या काळामध्ये आर्य जे लोक होते ते लोक तिथं आले. त्यांनी अनेक दृष्टीने त्यांच्या स्वतःचा विकास करून घेतला आणि आपली जी त्यांची वस्ती होती त्यांनी त्याचं नागरीकरण केलं. आणि त्याची सगळी मग त्याच्यावरून आपल्याला कळतं की जेव्हा आपण इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला ते मार्गदर्शक मोटिवेशन, त्याच्यापासून आपल्याला मोटिवेशनसुद्धा मिळू शकतं. सो त्याच्यामध्ये ते जे लोक होती त्या लोकांची जी क्षमता होती, त्यांची जी विचार करण्याची क्षमता होती किंवा त्यांची प्रगती करण्याची जी क्षमता होती, त्यांनी अनेक मोठमोठ्या प्रगती केल्या. म्हणजे त्यावेळेचं व्यापार, त्यांची संस्कृती, त्यांनी जे ॲनिमल्स म्हणजे डोमेस्टिक ॲनिमल्स म्हणा, वाईल्ड ॲनिमल्स म्हणा, ठीक आहे. म्हणजे जशी आपली आजची जी संस्कृती आहे, जेव्हा आपण म्हणतो की भारताची संस्कृतीचा अभ्यास, भारतीय संस्कृती ही वेगळीच आहे, तसं त्या प्रकारे त्यांची ओळख आपल्याला अनेक भागामध्ये होत असते. सो मग आपला जो त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे स्कोप ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन. स्कोप ऑफ हरप्पा civilization is as follows. आर्टिफॅक्ट, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे आर्टिफॅक्ट अँड clues discovered at Mohenjo-daro have allowed archaeologists to reconstruct this civilization. The similarities in plan and construction between Mohenjo-daro and Harappa indicate that they were part of a unified government with extreme organization. So the Harappan civilization was mainly urban and mercantile. Inhabitants of the Indus Valley traded with Mesopotamia. तर अनेक म्हणजे आता हे ज्या संस्कृती आहेत या संस्कृतीचा अनेक देशांची, त्यावेळेच्या अनेक जे देश होते जगामध्ये, जे देश होते किंबहुना जे राष्ट्र होते, त्या राष्ट्रांशी त्यांच्या अनेक आणि त्यांचा संबंध यायचा. ठीक आहे. सो turquoise, the Mesopotamian model or irrigated agriculture was used to take advantage of the fertile grounds along the Indus River. आता समजा आता आपण बघितलं की या ज्या संस्कृती होत्या, हे जे कल्चर होतं ते रावी नदीच्या किनारी, म्हणजे त्या ज्या नद्या होत्या त्यांच्या किनारी होतं. त्याच्यामुळे तिथली जी जमीन होती ते जे जमीन करायचे, ते जे जमीन कसायचे ते सुपीक होती. त्यामुळे त्यावेळेची त्यांची जी
त्यांची भरभराटी म्हणजे त्यांचा विकास हे झालेला होता. ठीक आहे. सो मग आता कॉटन फॉर प्रोडक्शन आता क्लोथ त्यांचा जो मेन व्यवसाय आहे तो जो हे आहे तो कॉटन फॉर द प्रोडक्शन ऑफ क्लोथ. सेव्हरल ॲनिमल्स वेअर डोमेस्टिकेटेड इन्क्लुडिंग द एलिफंट विच वॉज यूज फॉर इट्स ॲव्हरी. म्हणजे त्यावेळेस ते जे काय करायचे की ॲनिमल्स, आता वाईल्ड ॲनिमल्स म्हणा, मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं की डोमेस्टिक ॲनिमल्स म्हणजे त्यांचे आहार, त्यांचे जे पाळीव प्राणी होते ते जे पाळत होते त्यांच्या पूर्ण घटना म्हणजे त्यांचे खाद्यान्न ते त्याच्यामध्ये हे करायचे. ठीक आहे. सो मग समजा मोस्ट ऑफ द आर्टवर्क फ्रॉम दिस civilization was small and used as personal possessions. The first object unearthed from Harappa and Mohenjo-daro was small stone seals. तर अशा प्रकारे आपला हा जो पॉईंट आहे तर संपतो. मग आता नेक्स्ट जो पॉईंट आहे आपला सोशल लाईफ ऑफ हरप्पन कल्चर. ठीक आहे. हा पॉईंट आपण पार्ट 3 मध्ये कंटिन्यू करूया. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.